नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. म्हाडा भरती 2021 ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी जो टेक्निकल विषय आहे त्या टेक्निकल विषयाच्या अंतर्गत स्टील स्ट्रक्चर या टॉपिकवरील अतिसंभाव्य प्रश्न आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, The best arrangement to provide unified behavior in built-up steel column is by options आहेत lacing, battening, tie plates, perforated cover plates. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए लेसिंग. The best arrangement to provide unified behavior in built-up steel columns is by lacing. पुढचा प्रश्न आहे, If the 20 mm rivets are used in lacing bars, then minimum width of lacing bar should be options आहेत 40 mm, 60 mm, 80 mm, 100 mm. तर मित्रांनो, या ठिकाणी minimum width of lacing bar shall not be less than approximately 3 times the diameter of connecting bolt or rivet अशा पद्धतीचा रूल आहे. So therefore, width of lacing bar will be equal to 3 into diameter of rivet. So diameter of rivet, it is given in the example 20 millimeter. So therefore, width of lacing bar will be equal to 3 into 20, which will be equal to 60 millimeter. So here the width of lacing bar should be 60 millimeter. So therefore, the correct answer will be option B, 60 millimeter. पुढचा प्रश्न आहे, the use of tie plates in laced column is options आहेत prohibited, not prohibited, permitted at start and end of lacing system only, permitted between two parts of the lacing. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, not prohibited. The use of tie plates in laced column is not prohibited. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जी डायग्राम दाखवलेली आहे याच्यामध्ये ही जी टाय प्लेट आहे ते आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा जो लेस्ड कॉलम आहे त्या कॉलममध्ये टाय प्लेट ही अशा पद्धतीने एंड्सला असते, खालच्या एंडला असेल किंवा वरच्या एंडला असेल. पुढचा प्रश्न आहे, angle of inclination of the lacing bar with the longitudinal axis of the column should be preferably be between options आहेत 10 degree to 30 degree, 30 degree to 40 degree, 40 degree to 70 degree, 90 degree. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 40 degree to 70 degree. पुढचा प्रश्न आहे, the effective length of a battened column is increased by options आहेत 5%, 10%, 15%, 20%. Correct answer is option B, 10%. The effective length of a battened column is increased by 10%. पुढचा प्रश्न आहे, battening is preferable when द या ठिकाणी 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. कॉलम कॅरीज ॲक्सियल लोड ओनली, स्पेस बिटवीन 2 मेन कंपोनंट इज नॉट व्हेरी लार्ज, आणि तिसरं स्टेटमेंट आहे कॉलम इज इसेंट्रिकली लोडेड. त्यानंतर हे स्टेटमेंट आहे द करेक्ट आन्सर इज. आता ऑप्शन्स आहेत ओनली फर्स्ट, ओनली थर्ड, फर्स्ट अँड सेकंड, सेकंड अँड थर्ड. करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे ऑप्शन सी, म्हणजे स्टेटमेंट्स फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट. बॅटनिंग इज प्रिफरेबल व्हेन द कॉलम कॅरीज ॲक्सियल लोड ओनली अँड कॉलम इज इसेंट्रिकली लोडेड. पुढचा प्रश्न आहे, द ओव्हरलॅप ऑफ बॅटन प्लेट्स विथ मेन मेंबर्स इन वेल्डेड कनेक्शन्स शुड बी मोर दॅन डॅश डॅश. आता या ठिकाणी जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते आहेत 3T, 4T, 6T, 8T. आता या ठिकाणी टी जे आहे व्हॉट इट मीन्स,
सो टी इज इक्वल टू थिकनेस ऑफ द बॅटन प्लेट. या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी 4T. द ओव्हरलॅप ऑफ बॅटन प्लेट्स with main members in welded connections should be more than 4T, where T is the thickness of the batten plate. पुढचा प्रश्न आहे the slenderness ratio of lacing bars should not exceed. ऑप्शन्स आहेत 100 100, 120, 145, 180. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 145. पुढचा प्रश्न आहे इकॉनॉमिकल डेप्थ ऑफ अ प्लेट गर्डर करस्पॉन्ड्स टू. ऑप्शन्स आहेत मिनिमम वेट, मिनिमम डेप्थ, मॅक्सिमम वेट, मिनिमम थिकनेस ऑफ वेब. आता या ठिकाणी हे जे चित्र आहे या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की हे आहे प्लेट गर्डर. आता याची इकॉनॉमिकल डेप्थ जी आहे इट करस्पॉन्ड्स टू जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनमधून करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए म्हणजे मिनिमम वेट. इकॉनॉमिकल डेप्थ ऑफ अ प्लेट गर्डर करस्पॉन्ड्स टू मिनिमम वेट. पुढचा प्रश्न आहे अ टेन्शन मेंबर इन द फॉर्म ऑफ स्टील प्लेट इज टू बी सपोर्टेड प्लेट्स अँड रिवेट्स. टेक्निकल नेम ऑफ दीज प्लेट्स वेअर क्वेश्चन मार्क हॅज बीन शोन इन द फिगर. आता ही जी फिगर आहे याच्यामध्ये हा जो प्लेट आहे इथं ज्या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे व्हॉट दॅट पर्टिक्युलर पार्ट विच इज रिप्रेझेंटेड बाय क्वेश्चन मार्क व्हॉट दॅट पार्ट इज कॉल्ड. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत सपोर्टिंग प्लेट, सबसिडरी प्लेट, स्प्लाइस प्लेट, थिन प्लेट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी स्प्लाइस प्लेट. तर मित्रांनो या ठिकाणी हा टेन्शन मेंबर दिसतोय, हा टेन्शन मेंबर आहे आणि याच्यामध्ये ही जी प्लेट आहे जी सपोर्टेड प्लेट आहे दिस प्लेट इज कॉल्ड स्प्लाइस प्लेट. पुढचा प्रश्न आहे शियर बकलिंग ऑफ अ वेब इन अ प्लेट गर्डर इज प्रिव्हेंटेड बाय यूजिंग. ऑप्शन्स आहेत वर्टिकल इंटरमिडिएट स्टिफनर, हॉरिझॉन्टल स्टिफनर ॲट न्यूट्रल ॲक्सिस, बिअरिंग स्टिफनर, नन ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए वर्टिकल इंटरमिडिएट स्टिफनर. शियर बकलिंग ऑफ वेब इन अ प्लेट गर्डर इज प्रिव्हेंटेड बाय यूजिंग वर्टिकल इंटरमिडिएट स्टिफनर. तर मित्रांनो ह्या डायग्राममध्ये आपण पाहू शकतो की हा प्लेट गर्डर आहे आणि याच्यामध्ये ही जी शियर बकलिंग आहे हाऊ दॅट शियर बकलिंग कॅन बी प्रिव्हेंटेड. So that shear buckling can be prevented with the help of these intermediate vertical stiffeners. पुढचा प्रश्न आहे horizontal stiffener in a plate girder is provided to safeguard against. ऑप्शन्स आहेत shear buckling of the web plate, yielding, compression buckling of a web plate, all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी कॉम्प्रेशन बकलिंग ऑफ वेब प्लेट. हॉरिझॉन्टल स्टिफनर इन अ प्लेट गर्डर इज प्रोव्हाइडेड टू सेफगार्ड अगेन्स्ट कॉम्प्रेशन बकलिंग ऑफ अ वेब प्लेट. तर या ठिकाणी हा प्लेट गर्डर आहे आणि त्याच्यामध्ये हे हॉरिझॉन्टल स्टिफनर्स आहेत ज्याचा उपयोग आहे कॉम्प्रेशन बकलिंग जी आहे ती प्रिव्हेंट करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे minimum thickness of web in a plate girder when the plate is accessible and also exposed to weather is. ऑप्शन्स आहेत 5 mm, 6 mm, 8 mm, 10 mm. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी 6 mm. मिनिमम थिकनेस ऑफ वेब इन अ प्लेट गर्डर when the plate is accessible and also exposed to weather is 6 mm. पुढचा प्रश्न आहे द वेब क्रिपलिंग ड्यू टू एक्सेसिव्ह बिअरिंग स्ट्रेस कॅन बी अवॉइडेड बाय. ऑप्शन्स आहेत इन्क्रीजिंग द वेब थिकनेस, प्रोव्हाइडिंग सुटेबल स्टिफनर्स, इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ द बिअरिंग प्लेट, नन ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी
increasing the length of the bearing plates. पुढचा प्रश्न आहे, as per IS 800 for compression flange the outstand of flange plate should not exceed dash dash. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत 12T, 16T, 20T, 25T, where T is the thickness of thinnest flange plate. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 16T. ॲज पर IS 800 for compression flange the outstand of flange plates should not exceed 16T. पुढचा प्रश्न आहे, intermediate vertical stiffeners in a plate girder need to be provided if the depth of the web exceeds dash dash. ऑप्शन्स आहेत 50T, 85T, 200T, 250T, where T is the thickness of web. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 85T. पुढचा प्रश्न आहे, बिअरिंग स्टिफनर्स इन अ प्लेट गर्डर इज यूज्ड टू. ऑप्शन्स आहेत ट्रान्सफर द लोड फ्रॉम द टॉप फ्लॅंज टू बॉटम वन, प्रिव्हेंट बकलिंग ऑफ द वेब, डिक्रीज द इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ वेब, प्रिव्हेंट एक्सेसिव्ह डिफ्लेक्शन. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी प्रिव्हेंट बकलिंग ऑफ वेब. बिअरिंग स्टिफनर इन अ प्लेट गर्डर इज यूज्ड टू प्रिव्हेंट बकलिंग ऑफ वेब. पुढचा प्रश्न आहे, द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द वेब स्प्लाइस ऑफ अ प्लेट गर्डर आर. ऑप्शन्स आहेत ॲक्सियल फोर्सेस, शियर अँड ॲक्सियल फोर्सेस, शियर अँड बेंडिंग फोर्सेस, ॲक्सियल अँड बेंडिंग फोर्सेस. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी शियर अँड बकलिंग फोर्सेस. पुढचा प्रश्न आहे, गॅन्ट्री गर्डर्स आर डिझाईन टू रेझिस्ट. ऑप्शन्स आहेत लॅटरल लोड्स, लॉन्जिट्यूडनल लोड्स अँड व्हर्टिकल लोड्स, लॅटरल लॉन्जिट्यूडनल अँड व्हर्टिकल लोड्स, लॅटरल अँड लॉन्जिट्यूडनल लोड्स. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी लॅटरल लॉन्जिट्यूडनल अँड व्हर्टिकल लोड्स. गॅन्ट्री गर्डर्स आर डिझाईन टू रेझिस्ट lateral, longitudinal and vertical loads. पुढचा प्रश्न आहे, मिनिमम स्पेसिंग ऑफ वर्टिकल स्टिफनर्स इज लिमिटेड टू. ऑप्शन्स आहेत D/4, D/3, D/2, 2D/3, where D is the distance between flange angles. या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी D/3. Minimum spacing of a vertical stiffener is limited to D/3, where D is the distance between flange angles. पुढचा प्रश्न आहे, बिअरिंग स्टिफनर्स आर प्रोव्हाइडेड ॲट. आता 3 स्टेटमेंट आहेत या ठिकाणी, द सपोर्ट्स, द मिड स्पॅन, द पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड लोड्स. द करेक्ट आन्सर इज ओनली फर्स्ट, बोथ फर्स्ट अँड सेकंड, both first and third, first, second and third. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी बोथ फर्स्ट अँड थर्ड. पुढचा प्रश्न आहे, रिवेट्स कनेक्टिंग फ्लॅंज अँगल्स टू कव्हर प्लेट्स इन अ प्लेट गर्डर आर सब्जेक्टेड टू. ऑप्शन्स आहेत हॉरिझॉन्टल शियर ओनली, वर्टिकल लोड ओनली, बोथ ए अँड बी, नन ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए हॉरिझॉन्टल शियर ओनली. पुढचा प्रश्न आहे, द मॅक्सिमम स्पेसिंग ऑफ अ वर्टिकल स्टिफनर इज. ऑप्शन्स आहेत 1.33D, 1.25D, 1.50D, 1.75D, where D is the distance between flange angles. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 1.5D. पुढचा प्रश्न आहे, द रेंज ऑफ इकॉनॉमिकल स्पेसिंग ऑफ ट्रसेस व्हॅरीज फ्रॉम. ऑप्शन्स आहेत L/3 to L/5, L/4 to 2L/5, L/3 to L/2, 2L/5 to 3L/5, where L is the span length. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए L/3 to L/5. पुढचा प्रश्न आहे,
The maximum permissible span of asbestos cement sheet is. ऑप्शन्स आहेत 650 mm, 810 mm, 1250 mm, 1680 mm. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 1680 मिलीमीटर. द मॅक्सिमम परमिसिबल स्पॅन ऑफ ॲस्बेस्टॉस सिमेंट शीट इज 1680 मिलीमीटर. पुढचा प्रश्न आहे मॅक्सिमम पिच ऑफ रिवेट्स used in steel stacks is limited to. ऑप्शन्स आहेत 60, 10T, 12T, 16T, where T is the thickness of thinner plate being connected. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 10T. पुढचा प्रश्न आहे द डायमीटर ऑफ बेस ऑफ कोनिकल फ्लेअर ऑफ स्टील स्टॅक इज. ऑप्शन्स आहेत लेस दॅन डी, इक्वल टू डी, more than D, any of the above, where D is the thickness of thinner plate being connected. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी इक्वल टू डी. द डायमीटर ऑफ बेस ऑफ कोनिकल फ्लेअर ऑफ अ स्टील स्टॅक इज इक्वल टू डी, where D is the thickness of thinner plate being connected. पुढचा प्रश्न आहे हडसन्स फॉर्म्युला गिव द डेड वेट ऑफ a truss bridge as a function of. ऑप्शन्स आहेत बॉटम कॉर्ड एरिया, टॉप कॉर्ड एरिया, इफेक्टिव्ह स्पॅन ऑफ ब्रिज, हेविएस्ट ॲक्सेल लोड ऑफ इंजिन. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए बॉटम कॉर्ड एरिया. हडसन्स फॉर्म्युला गिव्स द डेड वेट ऑफ अ ट्रस ब्रिज ॲज अ फंक्शन ऑफ बॉटम कॉर्ड एरिया. पुढचा प्रश्न आहे if the loaded length of span in meters of a railway steel bridge carrying a single track is 6 meter, then impact factor is taken as. मित्रांनो या ठिकाणी impact factor it is given by the formula 0.15 plus 8 divided by 6 plus L. आता या ठिकाणी L जे आहे that is nothing but the span. म्हणून impact factor will be equal to 0.15 plus 8 divided by 6 plus आता L हे एक्झाम्पलमध्ये किती आहे सो स्पॅन इट इज 6 मीटर सो 6 plus 6. आता या ठिकाणी ह्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येईल ते येईल 0.817. आता ऑप्शन्स कसे आहेत ऑप्शन्स आहेत 0, 0.5, between 0.5 to 1 and 1.0. तर या ठिकाणी इम्पॅक्ट फॅक्टरची व्हॅल्यू किती येत आहे तर ती आहे 0.817 म्हणजे 0.5 आणि 1 याच्यामध्ये. सो दॅट्स वाय हिअर द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन सी बिटवीन 0.5 अँड 1. पुढचा प्रश्न आहे इफ द फ्लोअर इज सपोर्टेड ॲट or near the bottom but top chords of a bridge are not braced, then the bridge is called. ऑप्शन्स आहेत डेक टाईप, थ्रो टाईप, हाफ थ्रो टाईप, डबल डेक टाईप. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी हाफ थ्रो टाईप. पुढचा प्रश्न आहे द सेंट्रिफ्युगल फोर्स ड्यू टू कर्वेचर ऑफ ट्रॅक इज अज्युम्ड टू ॲक्ट ऑन द ब्रिज ॲट अ हाईट ऑफ. ऑप्शन्स आहेत 1.23 मीटर अबव द रेल लेवल, 1.5 मीटर अबव द रेल लेवल टू 1.83 मीटर अबव द रेल लेवल, 2.13 मीटर अबव द रेल लेवल. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 1.83 मीटर अबव द रेल लेवल. पुढचा प्रश्न आहे द इफेक्ट ऑफ रॅकिंग फोर्सेस इज कन्सिडर्ड इन द डिझाईन ऑफ. ऑप्शन्स या ठिकाणी दोन स्टेटमेंट आहेत लॅटरल ब्रेसेस, कॉर्ड मेंबर्स. द करेक्ट आन्सर इज आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत ओनली फर्स्ट, ओनली सेकंड, बोथ फर्स्ट अँड सेकंड, नन ऑफ दीज. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए ओनली फर्स्ट. पुढचा प्रश्न आहे द पोर्टल ब्रेसिंग इन अ ट्रस ब्रिज इज यूज्ड टू. ऑप्शन्स आहेत ट्रान्सफर लोड फ्रॉम टॉप of end post to bearings, keep the rectangular shape of the bridge cross section,
Stiffen the structure laterally. Prevent the sideways buckling of the top chord. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ट्रान्सफर लोड फ्रॉम द टॉप एंड पोस्ट टू बिअरिंग्स. पुढचा प्रश्न आहे, स्टडी द फॉलोइंग स्टेटमेंट्स. 3 स्टेटमेंट आहेत. टॉप लॅटरल ब्रेसिंग प्रिव्हेंट्स द साइडवेज बकलिंग ऑफ द कॉर्ड. स्वे ब्रेसिंग कीप्स द रेक्टँग्युलर शेप ऑफ द ब्रिज क्रॉस सेक्शन. स्वे ब्रेसिंग ट्रान्सफर्स द लोड फ्रॉम टॉप ऑफ एंड्स पोस्ट टू बिअरिंग्स. द करेक्ट आन्सर इज, आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, ओनली फर्स्ट, बोथ फर्स्ट अँड सेकंड, बोथ फर्स्ट अँड थर्ड, ऑल फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, बोथ फर्स्ट अँड सेकंड. पुढचा प्रश्न आहे, द इलॅस्टिक स्ट्रेन फॉर स्टील इज अबाउट. आता ऑप्शन्स आहेत, 1/12 ऑफ स्ट्रेन ॲट द initiation of strain hardening and about 1/120 of the maximum strain. Option B आहे 1/2 of strain at the initiation of strain hardening and about 1/12 of maximum strain. C आहे 1/12 of strain at the initiation of the strain hardening and 1/200 of the maximum strain. आणि D आहे 1/24 of strain at the initiation of the strain hardening and about 1/200 of the maximum strain. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, द मेकॅनिझम मेथड अँड स्टॅटिस्टिकल मेथड गिव्ह. ऑप्शन्स आहेत, लोअर अँड अपर बाउंड्स रिस्पेक्टिव्हली ऑन द स्ट्रेंथ ऑफ स्ट्रक्चर, अपर अँड लोअर बाउंड्स रिस्पेक्टिव्हली ऑन द स्ट्रेंथ ऑफ द स्ट्रक्चर, lower bound on the strength of the structure, upper bound on the strength of the structure. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अपर अँड लोअर बाउंड्स रिस्पेक्टिव्हली ऑन द स्ट्रेंथ ऑफ द स्ट्रक्चर. पुढचा प्रश्न आहे, द मेकॅनिझम मेथड ऑफ प्लास्टिक अनालिसिस सॅटिस्फाईज. ऑप्शन्स आहेत, इक्विलिब्रियम अँड मेकॅनिझम कंडिशन्स, इक्विलिब्रियम अँड प्लास्टिक मोमेंट कंडिशन्स, mechanism and plastic moment conditions, equilibrium condition only. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, इक्विलिब्रियम अँड मेकॅनिझम कंडिशन्स. पुढचा प्रश्न आहे, शेप फॅक्टर इज अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स. ऑप्शन्स आहेत, ओनली ऑन द अल्टिमेट स्ट्रेस ऑफ द मटेरियल, ओनली ऑन द यील्ड स्ट्रेस ऑफ द मटेरियल, ओनली ऑन द जॉमेट्री ऑफ द सेक्शन, both on the yield stress and ultimate stress of material. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ओनली ऑन द जॉमेट्री ऑफ द सेक्शन. पुढचा प्रश्न आहे, लोड फॅक्टर इज. ऑप्शन्स आहेत, ऑलवेज इक्वल टू फॅक्टर ऑफ सेफ्टी, ऑलवेज लेस दॅन फॅक्टर ऑफ सेफ्टी, ऑलवेज ग्रेटर दॅन फॅक्टर ऑफ सेफ्टी, समटाइम्स ग्रेटर दॅन फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, always greater than factor of safety. Load factor is always greater than factor of safety. पुढचा प्रश्न आहे, to minimize the total cost of a roof truss, the ratio of the cost of truss to the cost of purlins shall be. तर या ठिकाणी जे ऑप्शन्स आहेत 1, 2, 3, 4 त्याच्यामधून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, 1. पुढचा प्रश्न आहे, जनरली द पर्लिन्स आर प्लेस्ड ॲट द पॅनेल पॉईंट सो ॲज टू अवॉइड. ऑप्शन्स आहेत, ॲक्सियल फोर्स इन राफ्टर, शियर फोर्स इन राफ्टर, डिफ्लेक्शन ऑफ राफ्टर, बेंडिंग मुवमेंट इन राफ्टर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, बेंडिंग मुवमेंट इन राफ्टर. पुढचा प्रश्न आहे, फॉर द बिल्डिंग्स हॅव्हिंग अ लो परमिएबिलिटी, the internal wind pressure acting normal to the wall and roof surfaces is taken as. Options आहेत 0, plus or minus 0.2 p, plus or minus 0.5 p, plus or minus 0.7 p, where p is basic wind pressure. या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, प्लस और मायनस 0.2 p. पुढचा प्रश्न आहे, the basic wind speed is specified at a height h
above the mean ground level in an open terrain. The value of h is 10 meter, 20 meter, 25 meter, 50 meter. So here the correct answer is option A, 10 meter. The value of h is 10 meter. पुढचा प्रश्न आहे, द रिस्क कोइफिशियंट के डिपेंड्स ऑन. ऑप्शन्स आहेत मीन प्रोबेबल डिझाइन लाईफ ऑफ स्ट्रक्चर, बेसिक विंड स्पीड, बोथ ए अँड बी, नन ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, बोथ ए अँड बी. पुढचा प्रश्न आहे, एरिया ऑफ ओपनिंग्स फॉर बिल्डिंग्स ऑफ लार्ज परमिएबिलिटी इज मोर दॅन. ऑप्शन्स आहेत 10% ऑफ वॉल एरिया, 20% ऑफ वॉल एरिया, 30% ऑफ वॉल एरिया, 50% ऑफ वॉल एरिया. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 20% ऑफ वॉल एरिया. पुढचा प्रश्न आहे, द एक्सटर्नल विंड प्रेशर ॲक्टिंग ऑन अ रूफ डिपेंड्स ऑन. ऑप्शन्स आहेत डिग्री ऑफ परमिएबिलिटी ऑफ रूफ, स्लोप ऑफ रूफ, बोथ ए अँड बी, नन ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, स्लोप ऑफ रूफ. द एक्सटर्नल विंड प्रेशर ॲक्टिंग ऑन अ रूफ डिपेंड्स ऑन स्लोप ऑफ रूफ. पुढचा प्रश्न आहे, when the axis of the load lies in the plane of rivet group, then the most heavily loaded rivet will be the one which, options आहेत, is at the maximum distance from CG of the rivet group, is the minimum distance from CG of the rivet group, gives the maximum angle between the two forces FA and FM, gives the minimum angle between the two forces FA and FM, where FA is the load sheared by each rivet due to axial load and FM is the shearing load due to moment in any rivet. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, gives the minimum angle between the two forces FA and FM. पुढचा प्रश्न आहे, which of the following type of riveted joint is free from bending stresses? ऑप्शन्स आहेत लॅप जॉईंट, बट जॉईंट अँड सिंगल कव्हर प्लेट, बट जॉईंट विथ डबल कव्हर प्लेट, नन ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, बट जॉईंट विथ डबल कव्हर प्लेट्स. पुढचा प्रश्न आहे, द डिफरन्स बिटवीन ग्रॉस डायमीटर अँड नॉमिनल डायमीटर फॉर द रिवेट्स अप टू 25 मिलीमीटर डायमीटर इज 1 मीटर, 1 मिलीमीटर, 1.5 मिलीमीटर, 2 मिलीमीटर, 2.5 मिलीमीटर. तर मित्रांनो या ठिकाणी जर रिवेटचा डायमीटर हा 25 मिलीमीटरपर्यंत असेल तर त्यावेळी डिफरन्स बिटवीन ग्रॉस डायमीटर अँड नॉमिनल डायमीटर इट विल बी इक्वल टू 1.5. अँड इफ द डायमीटर ऑफ द रिवेट विल बी ग्रेटर दॅन 25 मिलीमीटर, then the difference between gross diameter and nominal diameter will be equal to 2 millimeter. आता इथं काय दिलेलं आहे, the difference between gross diameter and nominal diameter for the rivets up to 25 millimeter. That means here the rivet is less than 25 millimeter up to 25 millimeter. So it is maximum up to 25 millimeter. So ही जी पहिली कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये हे येईल. त्यामुळे त्या केसमध्ये हा जो डिफरन्स आहे क्रॉस डायमीटर मायनस नॉमिनल डायमीटर तो येईल 1.5. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 1.5 मिलीमीटर. पुढचा प्रश्न आहे, ॲज कम्पेअर टू फील्ड रिवेट्स द शॉप रिवेट्स आर. ऑप्शन्स आहेत स्ट्रॉंगर, वीकर, इक्वली स्ट्रॉंग, एनी ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, स्ट्रॉंगर. ॲज कम्पेअर टू फील्ड रिवेट्स the shop rivets are stronger. पुढचा प्रश्न आहे, if the thickness of plate to be connected by a rivet is 16 millimeter, then suitable size of rivet as per Unwin's formula will be. Options आहेत 16 millimeter, 20 millimeter, 24 millimeter, 27 millimeter. मित्रांनो या ठिकाणी अकॉर्डिंग टू Unwin's formula nominal diameter of the rivet is given by 6 into 6.01 into square root of t.
आता हा टी म्हणजे काय आहे? इट इज द थिकनेस ऑफ द प्लेट टू बी कनेक्टेड बाय रिवेट. किती आहे या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये? तर या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये आहे 16. म्हणून या ठिकाणी 6.01 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 16 हे किती येईल? 24.04. म्हणजे नॉमिनल डायमीटर ऑफ द रिवेट विल बी इक्वल टू 24.04 मिलीमीटर. आता या ठिकाणी ऑप्शन्समध्ये ऑप्शन सी मध्ये 24 मिलीमीटर हे अप्रॉक्सिमेटली दिलेलं आहे, म्हणजे आपल्या ॲन्सरच्या जवळ आहे. सो देअरफॉर हिअर द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन सी 24 मिलीमीटर. पुढचा प्रश्न आहे, प्रोव्हाइडिंग सफिशियंट एज डिस्टन्स विच ऑफ द फॉलोइंग फेल्युअर्स ऑफ द रिवेटेड जॉईंट कॅन बी अवॉइडेड. ऑप्शन्स आहेत टेन्शन फेल्युअर ऑफ द प्लेट, शियर फेल्युअर ऑफ द रिवेट, शियर फेल्युअर ऑफ द प्लेट, क्रशिंग फेल्युअर ऑफ द रिवेट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी शियर फेल्युअर ऑफ द रिवेट, शियर फेल्युअर ऑफ द प्लेट. पुढचा प्रश्न आहे, मिनिमम पिच ऑफ द रिवेट शल नॉट बी लेस दॅन 1.5D, 2.0D, 2.5D, 3D, where D is क्रॉस डायमीटर ऑफ रिवेट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 2.5D. पुढचा प्रश्न आहे, इफिशियन्सी ऑफ रिवेटेड जॉईंट हॅविंग द मिनिमम पिच ॲज पर IS 800 इज. ऑप्शन्स आहेत 40%, 50%, 60%, 70%. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 60%. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. आता ऑप्शन्समध्ये जे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत ते आहेत, मटेरियल कॉस्ट ऑफ अ रिवेट इज हायर दॅन दॅट ऑफ बोल्ट, टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ अ बोल्ट इज लेस दॅन दॅट ऑफ अ रिवेट, bolts are used as temporary fastenings whereas rivets are used as permanent fastenings, riveting is less noisy than bolting. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजे करेक्ट स्टेटमेंट दिलेल्या पर्यायातून आहे ऑप्शन सी मध्ये, म्हणजे बोल्ट्स आर युज्ड ॲज टेम्पररी फास्टनिंग्स, कारण बोल्ट आपण ओपन आणि क्लोज करू शकतो बोल्टच्या मदतीनं. जॉईंट जो आहे it is a temporary joint, we can dismantle that joint easily, whereas rivets are used as a permanent joint. रिवेटने एकदा जर आपण तो जॉईंट केला तर तो आपल्याला ब्रेक करावा लागतो रिवेट, तरच तो जॉईंट डिसमेंटल होतो. पुढचा प्रश्न आहे, बोल्ट्स आर मोस्ट सुटेबल टू कॅरी. ऑप्शन्स आहेत शियर, बेंडिंग, ॲक्सियल टेन्शन, शियर अँड बेंडिंग. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी बेंडिंग. bolts are most suitable to carry bending. पुढचा प्रश्न आहे, डायमीटर ऑफ अ बोल्ट होल इज युजली टेकन ॲज. ऑप्शन्स आहेत क्रॉस डायमीटर ऑफ बोल्ट, नॉमिनल डायमीटर प्लस 1.5 मिलीमीटर, नॉमिनल डायमीटर प्लस 2.0 मिलीमीटर, नॉमिनल डायमीटर ऑफ बोल्ट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी नॉमिनल डायमीटर प्लस 1.5 मिलीमीटर. पुढचा प्रश्न आहे, when the bolts are subjected to reversal of stresses the most suitable type of bolt is. ऑप्शन्स आहेत ब्लॅक बोल्ट, ऑर्डिनरी अनफिनिश्ड बोल्ट, टर्न्ड अँड फिटेड बोल्ट, हाय स्ट्रेंथ बोल्ट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी हाय स्ट्रेंथ बोल्ट. पुढचा प्रश्न आहे, ॲज पर IS 875 फॉर द पर्पजेस ऑफ स्पेसिफाईंग बेसिक विंड व्हेलॉसिटी the country has been divided into 4 zones, 5 zones, 6 zones, 7 zones. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 6 zones. पुढचा प्रश्न आहे, द नंबर ऑफ सिस्मिक झोन्स इन विच द कंट्री हॅज बीन डिवायडेड आर 3, 5, 6, 7. या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 5. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण स्टील स्ट्रक्चर्स या विषयावर अतिसंभाव्य प्रश्न पाहिले. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी
आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.